किचनमधून काहीतरी आवाज आल्यामुळे शीतलची झोपमोड झाली. तिने उठून घड्याळात बघितले तर सकाळचे 6 वाजले होते. ती झोपेतच बोलत होती, या मावशींना काय माहिती काय काय आहे, एवढ्या सकाळी लवकर उठून किचनमध्ये काय काम करत आहे. शीतल काही झोपेतून उठण्याच्या मूडमध्ये नव्हती, परंतु तिला माहीत होतं की मावशी ही आवाज देणार आहे, त्यामुळे आळस घालून ती उठली. शीतल आणि राहुल यांच्या लग्नाला 3 वर्ष झाले होते. शीतल ही आई होणार होती. तिला 8वा महिना चालू होता. राहुलने शीतलच्या मदतीसाठी खास त्याच्या मावशीला बोलवून घेतले होते. शीतलची आई ही तिच्या लहान मुलांसोबत दुबईला राहत होती. शीतलची आई एवढ्या लांबून तिच्या देखभालीसाठी येणं शक्य नव्हतं आणि तिच्या फॅमिलीमध्ये दुसरे कोणी असं नव्हतं की तिच्याजवळ येऊ शकेल. आईचा मृत्यू हा राहुल 10 वर्षाचा असताना झाला होता. राहुलच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं नव्हतं, कारण ते त्यांच्या बिझनेसमध्ये पूर्णपणे गुंतले होते. राहुलला काही तकलीफ होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या मेहुणी सुधाकडे पाठवून दिले होते. मावशी आणि काका हे त्यांच्या मुलासोबत म्हणजेच राधा आणि मोहन यांच्यासोबत खेळून राहुलचे दुःख विसरून गेला आणि त्यांच्या परिवारामध्ये तो हसत खेळत मोठा झाला. नंतर त्याने शिक्षण पूर्ण करून तो मोठा ऑफिसर बनला. तो त्याच्या वडिलांकडे परत आला. वडील आणि मुलगा दोघे एकमेकांसोबत खूप खुश होते आणि 6 महिने पण झाले नव्हते तेवढ्यात रोडवर अचानक एक वेळेस अशी दुर्घटना घडली की राहुलच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यावेळेस मावशी व त्यांच्या परिवारांनी राहुलला सांभाळून घेतलं आणि त्याला हिंमत दिली. शीतलसोबत मावशीच्या परवानगीने राहुलने लग्न केले होते. शीतल ही खूप गरीब स्वभावाची मुलगी होती. तिचा स्वभाव खूप छान होता. राहुलना येणाऱ्या बाळाची खूप चिंता वाटत होती. त्यासाठी राहुल त्याच्या मावशीला त्याच्याजवळच ठेवत होता. मावशीचा मुलगा मोहन हा लंडनमध्ये होता आणि मुलगी ही राधा जोधपूरमध्ये नातेवाईक होते आणि ती तिच्या सगळ्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त होऊन मुलाला मदत करण्यासाठी आली होती. पण मावशीमुळे शीतल ही खूपच टेन्शनमध्ये होती. खूप दिवस शीतल दुपारी झोपत होती तेव्हा किचनमधून देशी तूप आणि मेवा याची खुशबू तिला येत होती. जेव्हा ती संध्याकाळी किचनमध्ये जायची तेव्हा तिला ती खुशबू येतच नसायची. शीतल ही राहुलमुळे तिच्या मावशीला काही बोलत नव्हती. मावशी ही कधी कधी बाजारात जायची, काय आणायची, कुठे ठेवायची हे शीतल कधी बघत नव्हती, परंतु तिला माहीत होतं काहीतरी गडबड ही नक्कीच चाललेली आहे. तिने राहुलला सांगितण्याचा प्रयत्न केला. राहुल हा मावशीला खूप मानत होता, त्यामुळे त्यांच्या विरोधात काही ऐकूनच घेत नव्हता. त्यामुळे माझ्या बोलण्यावर लक्ष देत नसायचा. एक दिवस राहुलच्या समोर अचानक शीतलने मावशीला विचारलं की मावशी, तुम्ही दुपारी बाजारात गेला होता ना, काय खरेदी करून आणलं. यावर मावशी म्हणाली, राधाच्या मुलांसाठी काही खरेदी करायची होती, त्यासाठी गेले होते. अशा प्रकारे त्यांनी ही गोष्ट टाळली, परंतु शीतल ही खूपच चिडली होती. एक दिवस शीतल ही चेकअपसाठी डॉक्टरकडे गेल्यावर केबिनमध्ये झोपली तर तेच मावशी स्टोअरमध्ये होती. कामवालीने सांगितलं की एक माणूस आला होता आणि एका मुलीबद्दल बोलत होता. हे ऐकून शीतलला खूप राग आला. आता आम्हाला न विचारता घरच्या सामानाची खरेदीसुद्धा केली आहे. हे देवा, मी काय करू आता. या सर्व गोष्टीमुळे शीतलच्या मनावर खूप वाईट प्रभाव पडत होता. त्यानंतर अविश्वास निर्माण झाल्यामुळे त्यांना अजूनच हाव निर्माण झाली. यामुळे मावशीने त्यांच्या घरी राहिलेलं शीतलला अजिबातच आवडत नसायचं. ती काही कारणाने मावशीला त्यांच्या मुलाकडे लंडनला पाठवायचं बघत होती. तिने या गोष्टीला स्वरूप देण्यासाठी शीतलने पहिल्यांदा तिच्या बाळासाठी एक आया बघून ठेवली होती. आता ती खऱ्या वेळेची वाट पाहत होती. प्रत्यक्षात मावशीच्या मुलीचा म्हणजेच राधाचा फोन आला. फोन हा शीतलने घेतला होता. राधा बोलत होती की तिचे पती विशाल कामामुळे काही दिवस बाहेर गेले होते आणि माझी तब्येत अचानक खराब झाली होती. आई माझ्याकडे 10-15 दिवसासाठी आली तर तिची खूप मदत होईल. बस एवढेच ऐकून शीतलने त्या मुद्द्याला धरून खूप वाढवून बोलत होती. आपण
आपल्या स्वार्थासाठी मावशीला येथे ठेवून घेऊ शकत नाही. त्यांची आपली मुलगी राधा हिलाही आपल्यापेक्षा जास्त गरज आहे. अशा प्रकारे ती काही गोष्टी बोलून गेली. अशा प्रकारे एका दगडात 2 पक्षी मारले. ती महान पण बनली, तिचा प्रश्नही सुटला. मावशी गेल्यावर दुसऱ्या दिवशी या कामावर आली होती. त्यामुळे राहुल काही समजलं होतं पण बोलला नाही. याच वेळी शीतलने अशा सुंदर मुलीला जन्म दिला. 4-5 दिवसात होऊन शीतल हॉस्पिटलमधून घरी आली. त्यामुळे आयाला संध्याकाळीही थांबावं लागत होतं. त्यामुळे शीतलने मावशीवाला कमरा साफ करायला सांगून ती स्वतः मावशीच्या खोलीमध्ये आली. आता तिला बाळामुळे त्याच खोलीत 1.25 महिने राहायचे होते. त्यानंतर शुद्धीपूजा व बाळाचे नाव ठेवायचे होते. हे सारे नियम मावशी समजावून सांगून गेली होती. त्यामुळे राहुलने सर्व तयारी केली होती. हॉस्पिटलमधून आल्यावर शीतल ही लोळण्यासाठी गेली तेव्हा राहुलने एक पत्र तिला दिले आणि सांगितले की हे जाताना मावशीने दिले होते. सांगितले की ज्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलमधून घरी याल त्या दिवशी तुला दे. एवढेच सांगून राहुल निघून गेला. शीतलने पत्र उघडून वाचायला सुरुवात केली. पत्रात लिहिलं होतं, प्रिय मुलगी शीतल, तू आज आई झाली आहेस. खूप खूप अभिनंदन आणि आशीर्वाद. मला मुलगा किंवा मुलगी काही चालेल, त्यांना माझा खूप सारा आशीर्वाद. शीतल, मला माफ कर. तुझ्या गरजेच्या वेळी मी तुझ्यासोबत राहू शकले नाही. मी तर तुमची शुद्धीपूजा झाल्यावरच येणार होते, पण राधासाठी मला लवकरच यावं लागलं. माझ्या खोलीत त्या तुला सर्व गोष्टी मिळतील ज्यांची तुला गरज आहे. शीतल, तुमच्या दोघांपासून या गोष्टी मला लपवाव्या लागल्या. म्हणतात ना, बाळाच्या जन्माअगोदर काही खरेदी करू नये. त्यामुळे राधाच्या बाळाच्या नावाने या सर्व गोष्टी मी आणल्या होत्या. तुझ्यासाठी मी लाडू आणि खूप ताकदीसाठी काही गोष्टी बनवल्या आहेत. त्यावेळेस तुला डॉक्टरांनी जास्त तूप असलेल्या वस्तू खाऊ नको म्हणून असं सांगितलं होतं. त्यामुळे तुला चव बघायला पण दिल्या नव्हत्या. पूजेच्या दिवशी बाळासाठी पाळणा हा त्याच्या आजोबाच्या आरामखुर्चीपासून बनवलेला आहे आणि तो स्टोरूममध्ये आहे. त्याला त्याच पाळण्यात ठेव आणि त्याला आजोबांचा आशीर्वाद मिळून हेही गरजेचं आहे. तसेच राहुलला मी काही सगळं सांगितलं आहे, कसं करायचं ते. जायचं गरजेचं आहे, त्यामुळे चालली आहे. तू तुझी काळजी घे. तुझी मावशी सुद्धा. पत्र संपलं होतं. आया आधीच्या जवळच मावशीने बनवलेला खाऊ, खूप साऱ्या बनवलेल्या वस्तू घेऊन उभे होती. पत्र वाचून जानेवारी महिना असून सुद्धा शीतलला खूप घाम फुटला होता. ते विचार करू लागली की मी किती छोट्या विचारांची होते. विनाकारण मावशीवर आळ घेतला. जी मावशी माझ्या आणि माझ्या बाळाबद्दल रात्रंदिवस विचार करत होती, तिलाच मी या घरातून घालवायच्या टेन्शनमध्ये होते. आणि आता राहुल मोबाईल घेऊन आतमध्ये आला. दोघांनी एकमेकीबद्दल विचारपूस केली. तेवढ्यात शीतल तोंडातून आवाज काढणार होती. शीतल शेवटी एवढंच बोलली की मावशी, तुम्ही आल्याशिवाय बाळाचं नाव ठेवायचं नाही. तुम्हाला माझी शपथ. तुम्ही येण्यास नकार दिला तर? मावशी हसून म्हणाली, अगं शपथ कशाला देतेस? मी येणारच आहे. आता राधासुद्धा ठीक झाली आहे तर मी आराममध्ये येणार आहे. शीतलचं बोलणं ऐकून राहुल हा आश्चर्यचकित झाला. राहुलला आश्चर्यचकित पाहून शीतल ही विचार करत होती, तन आणि मन यापासून ती 1.25 महिना झाल्याशिवाय शुद्ध होणार नाही, पण आत्मा आणि मनातून आज शुद्ध झाली आहे. आयाच्या हातातून मावशीने बनवलेली शाल घेऊन ही आपल्या बाळाच्या अंगावर पांघरते आणि आता ती बेसब्रीने मावशीची येण्याची वाट पाहत होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.